नमस्कार, मी साई करत आपल्या माइंडफुल यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि आज आपल्या सर्वांचे लाडके आनंददादा यांचा वाढदिवस आहे. ते माकण्याच्या शिवसंग्राम ग्रुप प्रतिष्ठान यांचे संस्थापक आहेत आणि खूप मोठे ते समाजकार्य करत असतात. मागच्या वर्षी वाटतं माकणे गावासाठी कॅमेरे त्यांनी दिले आणि आता ह्या वर्षी त्यांची अशी इच्छा आहे की माकणे गाव हे खूप डेव्हलप होत चाललंय. बिल्डिंग खूप वाढत चाललेत, तर झाडे खूप कमी होत चाललेत. तर दादाची अशी इच्छा आहे की आपण वृक्षारोपण करावं. तर आता आम्ही सगळे जात आहोत वृक्षारोपण करायला. चलो, आता आम्ही चाललो आहोत वृक्षारोपण करायला. आणि हे सगळे विद्यार्थी जे रस्त्याने चालताना दिसतात ते आपल्याच मराठी शाळेतले विद्यार्थी आहेत. आणि यांची शिस्त बघा, किती शिस्तप्रिय असे विद्यार्थी आहेत. त्या मॅडमनी खरंच खूप शिस्त चांगली लावलेली आहे. सगळे एका लाईन चाललेले आहेत. आणि हे बघा, आता झालेली आहे आनंदाची एंट्री आणि सगळा आनंदाचा मित्रपरिवार त्यांच्या सोबत आहे. आणि आता लगेचच वृक्षारोपणाला सुरुवात होणार आहे. आणि ही जी जागा आहे ती नवीन जो ब्रिज सफायामध्ये झाला आहे, ईस्ट आणि वेस्ट जोडणारा तिथली वेस्टची ही जागा आहे. आणि हे बघा, इथे आनंदाचा मस्त असा बॅनर सुद्धा लावलेला आहे आणि लगेच वृक्षारोपणाला सुरुवात सुद्धा झालेली आहे. आणि हे बघा, इथे खड्डे खोदून ठेवलेले आहेत. आनंदाने त्याचं अगोदरच नियोजन केलेलं आहे आणि वृक्ष लावून झालेला आहे. आता आनंदादा सगळ्या मुलांना घेऊन वृक्ष लावत आहे, कारण की ह्या मुलांनी असंच पुढे सुद्धा वृक्षारोपण करायला हवं आणि झाडे जपायला हवीत, एवढंच आनंदाचा उद्देश आहे. त्याच्यामुळे आनंदाने अशी इच्छा व्यक्त केली होती की शाळेतली मुलंही ह्यामध्ये सहभागी झाली तर खूप बरं होईल, जेणेकरून ही जी नवीन पिढी घडत आहे ह्या नवीन पिढीला एक चांगला समाज प्रबोधनाचा आणि निसर्ग जपण्याचा एक त्यांना मेसेज मिळेल आणि ह्याच्यातून खूप मोठा असा धडा शिकता येईल. अशा विचारांचे आनंददा खरंच ग्रेट आहेत. त्यांच्याबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. आणि हे बघा, सगळ्या मुली सुद्धा मस्तपैकी झाडं लावतायत आणि फोटो सुद्धा काढून घेत आहेत. आणि हा आमचा विशाल सुद्धा झाडांसाठी खूप मदत करतोय. हे बघा, इथे आता सगळ्या ह्या ज्या मुली आहेत त्या जमलेल्या आहेत आणि त्यांना एक मस्त फोटो काढायचा आहे. फोटो काढून झाल्यानंतर लगेचच ते पुढे झाडे लावायला जात आहेत. आणि ह्याच्यामध्ये फक्त विद्यार्थीच नाही तर सगळे गावातले जे आनंदाचे मित्र आहेत ते सुद्धा सहभागी झाले. त्यांनी हा बघा, हा अक्षय एकदम असा आमदारासारखा हात करतोय आणि त्याने हातामध्ये Insta 360 घेतलाय, त्याची तो मजा घेतोय. आणि हे बघा, हे आपले आनंददा डिस्कस करतायत. त्यांना सगळेजण येऊन विश करतायत, पण त्यांचे हात सुद्धा माखलेले आहेत. असं नाही की फक्त दाखवण्यापुरता काम, तर खरंच ते काम करतात. बघा, आता सुद्धा सांगतायत की जी बिस्किटं आणल्यात ती सगळ्या मुलांना द्यायची आहेत. हे बघा, सगळेजण रस्त्यावरून येणारे जाणारे त्यांना बर्थडेचं विश करतायत, शुभेच्छा देत आहेत. आणि हे बघा, हे सगळे गावकरी आहेत. जसं की हा आकाश झाडं लावण्यासाठी मदत करतोय, हा प्रणय दादा, आणि हा आमचा भूषण दादा, आणि रागिनी ताई आनंदाची बहीण आहे, ती सुद्धा इथे झाडं लावण्यामध्ये सहकार्य करत आहे. आणि हा आमचा जयजोता नेहमीप्रमाणेच विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असतो. आणि हे आमचे आनंददादा आणि आमच्या बहिणी, त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुद्धा आहे. एवढंसं लहान मुलगा आहे तरी सुद्धा आनंदाला त्यांना शिकवून देत आहेत की झाडं लावली गेली पाहिजेत आणि जगवली गेली पाहिजेत. आणि हे बघा, इथे सगळी लहान मुलं आहेत, झाडं लावत आहेत. आणि या विद्यार्थ्यांना सुद्धा कळलं असावं की ह्या झाडांचा उपयोग पुढे जाऊन आपल्याच होणार आहे, ह्या झाडाची सावली आपल्याच मिळणार आहे. आणि हे बघा, हे सगळे विद्यार्थी आहेत, मस्तपैकी फोटो काढून घेत आहेत. आणि आनंदासोबत आलेले त्यांचे सहकारी ते सुद्धा फोटो काढून घेत आहेत आणि पुढे मार्गस्थ होत आहेत, पुढची झाडे लावण्यासाठी मार्गस्थ होत आहेत. कारण की आजचा जो उपक्रम आहे तो नूतन नगरपासून ते ब्रिज जिथे सुरू होतो तिथपर्यंत सगळीकडे दोन्ही साईडला झाडे लावण्याचा उपक्रम ठरलेला आहे. आणि हे बघा, हे सगळे जे आनंदाचे सहकारी आहेत ते मस्तपैकी एका फोटोमध्ये आहेत आणि फोटो काढून घेत आहेत, जेणेकरून आठवण राहावी. आणि हे बघा, झाडं लावून झाल्यावर लगेचच आनंदाने सगळ्यांना, सगळ्या मुलांना, सगळ्या विद्यार्थ्यांना आणि सगळे जे आले होते झाडे लावायला त्या सर्वांनाच एक बिस्किट, एक फ्रुटी आणि पाण्याची बिसलरी अशी व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था केली. आता आम्ही चाललोय गावामध्ये दादा शाळेमध्ये जाऊन भेटवस्तू देणार आहे म्हणून आम्ही चाललो आहोत. आणि हे बघा, दोन्ही साईडला दुतर्फी अशा झाडं आहेत आणि हिरवगार असं आमचं गाव आहे. सध्या तरी ते हिरवगार आहे, परंतु आता बहुतेक जण जागा आपली आहे ती डेव्हलपला देत आहेत बिल्डर्स लोकांना, त्याच्यामुळे बिल्डिंगचं जंगल तयार होत आहे. तर बिल्डिंगचं जंगल तर होणारच आहे, पण जे नॅचरल जंगल होतं, झाडांचं जंगल, ते राहावं. आणि म्हणूनच कदाचित पुढच्या पिढीला ऑक्सिजनची कमतरता पडू नये याचाच विचार करून आज आनंददाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम
योजिला होता आणि आता आम्ही आलो आहोत आमच्या गावामध्ये टर्न घेतलेला आहे. आणि हे बघा, हे आमचं मुख्य गावाचं स्टॉप आहे. आणि हे बघा, हे आमचं आहे दत्ताचं मंदिर, श्री दत्त मंदिर माकणे. आणि हे बघा, आम्ही आता शाळेच्या परिसरात पोचलो आहोत येऊन. आणि हे बघा, मुलं दिसायला लागलेली आहेत आणि आमच्या शाळेचं पटांगण आलेलं आहे. आणि हे बघा, सगळी लहान लहान विद्यार्थी आहेत, ते सगळे खेळत आहेत. आणि खरंच इथे पोचल्यानंतर जे शाळेतले जुने दिवस होते, आम्ही मस्तपैकी इथे कबड्डी खो खो खेळायचो. हे बघा, हे जे पटांगण आहे शाळेचं, ते आजही खूप सुंदर असं मन भरून येतं इथे आल्यानंतर. आणि इथे 2 निर्गिलीची झाडं होती, तिथे आम्ही खूप खेळायचो, एन्जॉय करायचो, मजा करायचो. आणि ही जी सगळी चिमुकली आहेत, त्यांच्यात आज आम्ही सुद्धा हरवून गेलेलो आहोत. तर चला जाऊया शाळेमध्ये. आपल्या इयत्ता 5वी मध्ये भार्गवी आहे, माहिती आहे का? तिचे वडील आनंद भाऊ. आनंद भाऊ ह्या गावातले एक समाजसेवक आहेत. कोण आहेत? समाजसेवक, ज्यांना समाजाची सेवा करण्याचं आवड आहे असे आपले आनंद तरे. आज ते आपल्या त्रिमूर्ती विद्यालयामध्ये आलेले आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्याला विश करायचा. स्टार्ट. आज आपल्याकडे ते शाळेत आलेले आहेत. नेहमी काय ना काय आपल्या शाळेला ते भेट देतात. आज ते आपल्या शाळेसाठी ब्रॉडकास्ट सिस्टीम, आता जाऊ दे, मला पण जास्त समजलं नाही, मात्र माईक सिस्टीम म्हणजे किनी सर ऑफिस मध्ये बसतील आणि जर आपल्याला सूचना करायची असतील आपल्या वर्गाला 5वीला 6वीला 7वीला, तर ते आपल्या ऑफिस मध्ये जाऊन तिन्ही वर्गात माईक द्वारे आपल्याला सूचना मिळतील की उद्या सुट्टी आहे, लगे माईक चालू होईल, उद्या ह्या कारणास्तव सुट्टी आहे. मग आपल्याला शिक्षकाला तुम्हाला वर्गात सांगितलं पाहिजे का? नाही, माईक द्वारे तुम्हाला सर्व सूचना दिल्या जातील. आनंद भाऊ, तुम्ही आमच्या शाळेला एवढं मोठं एक भेट दिली आहे त्याबद्दल आमच्या शाळेकडून तुमचे आभारी आहे. आणि तुम्हाला खरंच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आनंद भाऊ हे शिवसंग्राम ग्रुपचे संस्थापक आहेत. त्यांनी ह्या ग्रुपची स्थापना केलेली आहे आणि असंच चांगलं कार्य करत राहा. त्यांची पूर्ण टीम इथे आलेली आहे, त्यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. आणि सर्वांनी एकदा त्यांनी आपल्याला दिलेल्या वस्तूबद्दल जोरदार टाळ्या वाजवायच्या. आनंद भाऊचे भाऊजी आहेत, वकील आहेत. तुम्हाला शिकायचंय ना, खूप मोठं व्हायचंय ना, मग ते सुद्धा वकील आहेत. नवीन सर ते तुम्हाला 2 शब्द सांगतील. नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आपली नेहमी भेट होत असते, एकदा लायन्स क्लबच्या माध्यमातून तर कुठल्याही सोशल वर्कच्या निमित्ताने. आजचा औचित्य आहे की आमचे मेहुणे आनंदजी हरचंद्र तरे यांचा आज वाढदिवस आहे. आणि त्यांचा वाढदिवस असा खास असतो की वाढदिवसाचं औचित्य असतं, त्याच्यात सगळं समाज कल्याणकारी लोककल्याणकारी भावना ठेवून किंवा या माकणे गावाच्या डेव्हलपमेंटसाठी जे काय लागेल हा उद्देश समोर ठेवून त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. मागचा वाढदिवस साजरा केला तेव्हा आपण पूर्ण गावाला CCTV यंत्रणा दिली. म्हणजे CCTV यंत्रणा म्हणजे जी तुमचा आमच्या सुरक्षिततेत ती नेत्र बोलतात ना, त्याच्यातला तो असतो पोलिसांच्या याच्याकडे. आज तुम्हाला इथे येण्याचं औचित्य आहे की आज त्यांचा वाढदिवस आहे 38वा. आणि याचं औचित्य साधून शिवसंग्राम ग्रुप प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण आज चांगला एक त्यांनी कार्यक्रम राबवला. तो म्हणजे आपला जो रस्ता तयार झालेला आहे, नवीन ब्रिज पॅरलल रोड तयार झालेला आहे, ब्रिज रेल्वे क्रॉस करून त्या रस्त्याला आपण दुतर्फा झाडं लावलेली आहेत. त्या झाडांचा फायदा तुम्हाला होणार आहे. उद्या झाडं मोठी झाली, तुम्ही चालत असताना कधी ऊन वाटलं तर तुम्ही थांबू शकता इथे. आणि त्याच उद्देश समोर घेऊन आपण इथे शिवसंग्रामच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम राबवत असतो. आणि हाच असा एक उपयोगी म्हणजे विद्यार्थ्यांना उपयोगी, शालेय शिक्षणासाठी उपयोगी असा हा कार्यक्रम आज त्यांनी राबवलेला आहे. आणि ह्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण एक हे पी एम्प्लिफायर साऊंड सिस्टम वायरलेस याचा फायदा मॅडमने तुम्हाला कमी सांगितला. याचं लक्ष तुमच्यावर पण असणार आहे. जर कोणी मस्ती केली तर डायरेक्ट कंप्लेंट प्रिन्सिपलकडे जाईल. तर त्याकरता तुम्हाला तेही लक्षात ठेवायचं आहे. आणि ह्याचा फायदा तुम्हाला सगळ्यांना होणार आहे.
आणि चांगलेच ह्याच गोष्टीचा फायदा चांगला घ्या आणि चांगलं शिक्षण करा. तुम्हाला जेव्हा जेव्हा कधी कधी गरज लागेल तेव्हा शिवसंग्राम ग्रुप माकणे हा तुमच्या पाठीशी आहे आणि नेहमी राहिलेला आहे. मागे देखील आपण वह्या वाटप केलं, अनेक शिवजयंतीचे कार्यक्रम होतो, महिला उपयोगी, सांस्कृतिक, आपलं धार्मिक जे काय आपलं कल्चर आहे हे आपल्याला संरक्षित करून ठेवायचं आहे आणि आपलं डेव्हलपमेंट करायचं आहे. तुमची सुद्धा डेव्हलपमेंट दिली पाहिजे, तुम्ही पण चांगलं दिलं पाहिजे. तुम्हाला ह्या वस्तू दिल्या जातात त्यामागचा हेतू फक्त तुम्ही चांगलं शिक्षण घ्यावं आणि चांगलं मोठं व्हावं हाच उद्देश आहे. तर आज हे तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या तुमच्या शैक्षणिक जीवनात किंवा इथे उपयोगी पडणाऱ्या वस्तू त्यांनी आनंदभाईंनी दिलेल्या आहेत, त्याचा तुम्ही चांगला उपयोग कराल. आणि तुम्हाला जेव्हा कधी गरज पडेल सर तर नेहमी असतं, अनेक सोशल वर्कमधून कामी करत असतो, जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही हक्काने सांगा. हे तुमचे सगळे माझे विद्यार्थीच आहेत आणि ते ह्या ग्रुपचे सदस्य आहेत, त्यामुळे त्यांना तुमची ह्या माकणे गावाची आणि शाळेची जास्त कळकळ आहे. तर एवढंच तुम्हाला बोलतोय की ही तुम्हाला दिलेली भेट स्वरूपाची वस्तू आहे, त्याचा उपयोग चांगल्या रीतीने तुम्ही केला पाहिजे आणि तुमचं भवितव्य उज्ज्वल भवितव्य घडलं पाहिजे. आणि हा एक चांगला उपक्रम राबवल्याबद्दल मी आनंदभाईंचे देखील धन्यवाद मानतो की वाढदिवसाचा असा स्तुत्य कार्यक्रम त्यांनी राबवला. ही कन्सेप्ट किंवा ही संकल्पना ही आज गरज आहे समाजाला की आपण वाढदिवसासाठी इतर गोष्टीवर खर्च करत असतो, परंतु आज त्यांनी गेल्या मागील 2-3 वाढदिवसापासून हा संकल्पना बदललेली आहे आणि एका वाढदिवसाचं कशामध्ये रूपांतर होऊ शकतं समाजकार्यात त्यांचं त्यांनी उत्तम असं उदाहरण समाजापुढे या मागणे गावापुढे ठेवलेलं आहे. त्याच्याबद्दल त्यांचं मी शिवसंग्राम ग्रुपचे सचिव या नात्याने आणि माझे सदस्य आणि आमचे अध्यक्ष यांच्या वतीने देखील खूप खूप कौतुक करतो आणि धन्यवाद मानतो की त्यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे की आपल्या गावचा नागरिक कसा असावा, आपला गावचा नागरिक आपल्यासाठी उपयोगी असणारा असावा, त्याच्यात समाजकारण जास्त असावं. आणि हाच उदाहरण आनंदभाईंनी तुमच्या समोर ठेवलेला आहे. तुमच्यासाठी या खूप शुभेच्छा आणि त्यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि ह्या यंत्रणेचा चांगल्या रीतीने तुम्ही वापर करा. जेव्हा तुम्हाला काही गरज असेल तेव्हा तुम्ही हक्काने सांगा. हा शिवसंग्राम प्रतिष्ठान तुमच्या सोबत आहे आणि राहील. धन्यवाद. तर खरंच नवीन गावजींनी उत्तम असं उदाहरण दिलं की आपल्या गावातला माणूस कसा असावा. तर आपल्या गावातला माणूस आपल्यासाठी आणि आपल्या गावासाठी उपयोगी असणारा असावा. आपल्या गावातील माणूस हा समाजकारण जास्त करणारा असावा. जसं की आनंददादा तरे हे आपल्या गावातले खरंच समाजसेवक आहेत आणि त्यांनी आपल्या त्रिमूर्ती विद्यालय माकणे या शाळेला ब्रॉडकास्ट सिस्टीम ही भेटवस्तू दिलेली आहे. आणि हे बघा मस्त सगळेजण फोटोज आणि व्हिडिओज काढतायत जेणेकरून ही आठवण राहावी आणि पुढच्या पिढीलाही कळावं की ही भेटवस्तू कोणी दिलेली आहे. आणि ही आहे आमची भार्गवी आनंदाची मुलगी आणि ही सगळ्यांना चॉकलेट्स वाटत आहे. तिच्या हातामध्ये चॉकलेट्स आहेत, ती सगळ्यांना एक एक करून चॉकलेट्स वाटते. आणि आता आपण जाऊया जिल्हा परिषदच्या माकणे येथे. आज बघा आपल्या चौथीला आपल्या शाळेमध्ये भार्गवी होती. आठवते का? माहितीये ना भार्गवी किती होती ती? हा, पहिली वेळेला माहित नसेल पण दुसरी तिसरी चौथी वेळेला माहितीये भार्गवी होती ना आपली. तर त्या भार्गवीच्या पप्पांचा म्हणजे आनंद तरे, आता तुम्ही काका म्हटली आपण सहज सांगूया त्यांना, तर त्यांचा आज वाढदिवस आहे. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आज आपल्या शाळेमध्ये बघा म्हणजे अचानक त्यांनी आपल्याला म्हणजे कल्पना न देता एकदम सरप्राईज दिलेलं आपल्याला की त्यांनी विचारलं शाळेमध्ये इन्व्हर्टर आहे का. इन्व्हर्टर म्हणजे माहिती आहे ना काय असतं ते? हा, लाईट गेल्यानंतर आपले फॅन लाईट सगळे बंद होतात. आणि मग हा सगळं इन्व्हर्टर असेल तर आपल्याला लाईट नसेल तरी सुद्धा आपल्याकडे लाईट आणि फॅन चालू राहणार आहे, आपला टीव्ही चालू राहणार आहे. आणि त्यासाठी त्यांनी ती आपली गरज ओळखून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेसाठी त्यांनी इन्व्हर्टर आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे आपण त्यांचे सर्वांनी काय म्हणायचे आहे आभार मानूयात, त्यांना थँक्यू सांगूयात. तर सगळ्यांना सांगा बरं एका सगळ्यांना थँक्यू सर असं.
आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पण द्यायच्या आहेत. ठीक आहे, चला 1 2 3. नमस्कार. बोला. नमस्कार. आज तुमच्यासाठी आनंदाचा वाढदिवस आहे, म्हणून तुम्हाला लाईट गेल्यानंतर गर्दीत राहावं लागतं ना. राव येतो. हा, मग आता येणार नाही यापुढे, का तुमच्यासाठी इन्व्हर्टर आणि ती बॅटरी इन्व्हर्टरची बॅटरी, म्हणजे लाईट गेल्यानंतर सुद्धा तुमचे फॅन चालू राहतील, त्यासाठी तुमच्यासाठी आणलेला आहे. पण याचा वापर कशासाठी करायचा आहे? अभ्यासासाठी करणार ना, अभ्यास का मस्ती करणार फक्त? मस्ती पण, अभ्यास पण करायचा आणि मस्ती पण करायची, दोन्ही करायचं. हा, आपल्या टीव्हीचा पण आमचा खूप छान उपयोग होतोय. याचा वापर करता का तुम्ही? कोणी दिले तुम्हाला? लायन्स क्लब प्रमाणामार्फत दिले ना तुम्हाला? मिळालेलं आपल्याला त्याच्यामुळे मी चांगला वापर करतात मुलांना. आणि म्हणजे माईक सारखं म्हणजे बोलून आहे. छान लवकर आहे. हो छान. याचा तुम्ही सगळ्यांनी चांगला वापर करायचा आहे. दादांनी त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्यासाठी तुम्हाला हे दिलेलं आहे शाळेसाठी. हा, तर तुम्ही खूप अभ्यास करायचा आहे आणि चांगला उज्ज्वल भविष्य करायचं आहे. हा, आणि त्याचं धन्यवाद त्यांचं त्याच्यासाठी. खरंच नवीन भाऊजींनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे संबोधित केलेलं आहे. आणि आता ही जी भेटवस्तू दिली आहे त्याचा आपण फोटो काढतोय, जे की आहे इन्व्हर्टर. आणि इथली त्रिमूर्ती विद्यालय माकणे ह्या विद्यालयातून जिल्हा परिषद माकणे ह्या शाळेमध्ये यायला फक्त 2 मिनटं लागतात, कारण की ह्या शाळा समोरासमोर आहेत. आणि ह्या 2 मिनटामध्ये चालत येताना डिस्कस करताना आम्हाला असं कळलं की शाळेमध्ये इन्व्हर्टर नाही आहे. आणि आनंददादाने ॲक्च्युली दुसरी वस्तू या शाळेसाठी भेटवस्तू म्हणून द्यायला आणली होती, परंतु इन्व्हर्टर नाही हे कळल्यानंतर लगेचच दादाने त्यांच्या सहकार्यानं सांगितलं की आत्ताच्या आत्ताचा फोनाफोनी केली आणि फक्त 10 मिनिटामध्ये हा जो इन्व्हर्टर आपल्याला दिसतोय तो इथे आणून भेटवस्तू म्हणून ह्या जिल्हा परिषद शाळा माकणे यांना दिलेला आहे. खरंच आनंदाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खरं सांगायचं झालं तर हा व्लॉग मी कधीच बनवलेला आहे, साहजिकच दादाच्या वाढदिवसाच्या दिवशी बनवलेला आहे. परंतु दादाने सांगितलं होतं की कुठे शेअर वगैरे करू नको, परंतु मला स्वतःलाच मनापासून वाटलं की दादा खरंच खूप चांगली आणि मोठी समाजसेवा करतोय, तर ते सर्व लोकांपर्यंत पोहोचायलाच हवं, म्हणून मी आज हा व्लॉग शेअर करत आहे. सो आपण जर पाहिलं असेल खूप चांगल्या प्रकारे असं दादा समाजकार्य करत असतो. आणि त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त बरेच ठिकाणी जाऊन जे दान केलंय, तर दादा तू काय म्हणशील त्याबद्दल? नाही, आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी आणि आमचं शिवसंग्राम प्रतिष्ठान माझे सहकारी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला. त्यानंतर आम्ही त्रिमूर्ती विद्यालय माकणे येथे प्रसारण प्रणाली एक भेटवस्तू दिलेली आहे शाळेला. त्यानंतर जिल्हा परिषद मराठी शाळा माकणे येथे आम्ही इन्व्हर्टर सिस्टीम दिली. तर त्या वस्तू दिल्यानंतर त्या मुलांच्या चेहऱ्यावरील जो आनंद होता तो आनंद बघून मला खूप समाधान वाटले. आणि सरांच्या चेहऱ्यावरील जे हावभाव होते किंवा सर जे भावूक झालेले ते बघून मला अगदी मन भरून आलं म्हणजे माझं. आणि मला असं वाटतं की जे मी काही कार्य केलेले आहे ते योग्य आहे. असंच मी कार्य पुढे सुद्धा करत राहीन. आपला आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असू. नक्कीच दादा, तू खरंच खूप मोलाचं असं समाजकार्य करतोय आणि असंच मोलाचं समाजकार्य तुझ्या हातून वर्षानुवर्ष घडत राहावं, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा असतील. आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या पाठीशी असाच उभा राहा. धन्यवाद.